बॉलिवूडचा सिंगम आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे। जुहू सारख्या गजबजलेल्या भागात झालेल्या हल्ल्यामुळे आता चित्रपटसृष्टीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या तपासासाठी कंबर कसली आहे। नेमकी काय आहे ही घटना जाणून घेऊया अगदी थोडक्यात। मुंबईतील अतिशय उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरात शनिवारी मध्यरात्री एका धक्कादायक प्रकार घडला आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे जिथे निवासस्थान आहे त्या इमारतीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी एकूण 5 राऊंड गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते तिथून पसार झाले। मध्यरात्री शांततेत गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाली। ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी रोहित शेट्टी स्वतः घरामध्ये उपस्थित होते की नाही याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। मुंबई पोलिसांनी या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून आता अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ॲक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे। गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तब्बल 12 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। पोलीस सध्या रोहित शेट्टी राहत असलेल्या इमारतीचे परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासत आहेत। गुन्हेगार कोणत्या दिशेने आले आहेत आणि त्यांनी गोळीबार केल्यानंतर पळ काढण्यासाठी कोणता रस्ता वापरला याचा माग काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। यासोबतच तिथल्या सुरक्षा रक्षकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करून अधिक माहिती गोळा केली जात आहे। खबरदारीचा उपाय म्हणून रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर आता पोलिसांचा कडा पहारा तैनात करण्यात आला आहे। हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही। मात्र या घटनेमुळे गेल्या वर्षी अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। त्यावेळी सुद्धा वांद्रे येथील सलमानच्या निवासस्थानाबाहेर अशाच प्रकारे गोळीबार करण्यात आला होता आणि त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती। रोहित शेट्टी यांच्या बाबतही असाच काही प्रकार आहे का की यामागे काही वेगळा हेतू आहे याचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत आहेत। रोहित शेट्टी हे त्यांच्या धडाकेबाज चित्रपटांसाठी ओळखले जातात ज्यामध्ये ते पोलिसांचे शौर्य दाखवतात। मात्र खऱ्या आयुष्यात त्यांच्यावरच असा हल्ला होणे ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे। मुंबई पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील याचा विश्वास आता व्यक्त केला जात आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।